नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, शासकीय योजना या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी म्हणजेच आपले दिव्यांग बांधव, विधवा भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी समोर आलेली आहे। 1 जुलैपासून या योजनेमध्ये खूप मोठे बदल होत आहेत। जर तुम्ही सरकारने सांगितलेल्या महत्त्वाची कागदपत्रे वेळेत जमा केली नाहीत तर तुमची पेन्शन कायमची बंद होऊ शकते। सध्या शासकीय पातळीवर याद्या तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुमच्या हक्काच्या पैशांच्या संबंधित आहे। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वात पहिला आणि मोठा बदल म्हणजे हयातीचा दाखला। ज्या लाभार्थ्यांनी 30 जूनपर्यंत आपला हयातीचा दाखला सादर केला नाही त्यांना पुढची पेन्शन दिली जाणार नाही। जर तुम्ही अद्याप हयातीचा दाखला काढला नसेल तर त्वरित काढून घ्या। आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला काढला असेल तर त्याची एक प्रिंट काढून तुमच्या गावाच्या तलाठ्याकडे किंवा तहसील कार्यालयात नेऊन जमा करा, किंवा तिथे कॉम्प्युटरवर तुमचा दाखला ऑनलाईन पद्धतीने अपडेट झाला आहे की नाही याची खात्री करून घ्या। आपली सर्व कागदपत्रे तिथे जमा झालेली आहे की नाही हे तपासणे आपले स्वतःचे काम आहे, अन्यथा यादीतून नाव कट होऊ शकते। दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्पन्नाचा दाखला। ज्या लाभार्थ्यांनी अद्याप नवीन उत्पन्नाचा दाखला जमा केलेला नाही त्यांना सुद्धा पेन्शन मिळण्यास अडचणी येऊ शकते, परंतु शासनाने यासाठी एक मोठा दिलासा दिलेला आहे। उत्पन्नाचा दाखला जमा करण्यासाठी आता 15 जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, त्यामुळे 15 जुलैच्या आत सर्वांनी उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक आहे। आता यामध्ये आपण वयाचे नियम नीट समजून घेऊया। 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लाभार्थ्यांना 5 वर्षातून फक्त एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो, तर 50 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला जमा करणे बंधनकारक आहे। तुम्ही या नियमामध्ये कुठे बसता ते तपासून त्वरित तहसील कार्यालयात संपर्क साधा। आता बोलूयात आपण दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या नियमाबद्दल। तर दिव्यांग लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक आहेच, पण त्यासोबत तुमच्याकडे UDID कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे। जर तुम्ही या कार्डासाठी नोंदणी केलेली असेल तर जो नोंदणी क्रमांक मिळालेला आहे तो 15 जुलैच्या आत दिव्यांग पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे। लक्षात ठेवा, पोर्टलवर दिव्यांग म्हणून तुमची अधिकृत नोंद झाली तरच तुम्हाला 2,500 रुपये पेन्शन लाभ सुरळीतपणे मिळत राहतील। अनेक बांधवांना याच कारणामुळे पेन्शन मिळत नाही। यासोबतच दिव्यांग बांधवांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर सुद्धा नोंदणी करून घ्या, कारण शासनाच्या इतर सर्व विविध योजना तुम्हाला एकाच ठिकाणाहून मिळणार आहेत। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, शासनाने आता एक नवीन DBT पोर्टल सुरू केलेले आहे। या पोर्टलवर जाऊन तुम्ही सर्वांनी आपली महा ID तयार करून घ्यायची आहे। हा एकच महा ID वर शासनाच्या 93 पेक्षा जास्त योजनेचा लाभ दिला जातो। एकदा हा महा ID तुमच्याकडे तयार झाला की तुम्हाला कोणत्याही नवीन योजनेसाठी अर्ज करताना सारखी कागदपत्रे जमा करण्याची गरज पडणार नाही। तुम्ही एका क्लिकवर अर्ज करू शकाल। या सर्व कागदपत्रासोबतच तुमची बँक खात्याची eKYC पूर्ण असावी, आधार कार्ड अपडेट असावे आणि तुमचे बँक खाते DBT म्हणजेच आधार लिंक असणे आवश्यक आहे, जेणेकरून पेन्शन थेट खात्यात जमा होईल। तसेच आपल्या ज्या विधवा भगिनी या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनी आपले स्वयंघोषणापत्र जमा करणे गरजेचे आहे। यामध्ये मुलगा लहान असल्याचे आणि आपण पुनर्विवाह केला नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते। या सर्व कागदपत्रांची पूर्तता त्वरित करून घ्या। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे जर तुम्ही निराधार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग किंवा विधवा महिला असाल तर 1 जुलैच्या या मोठ्या बदलानुसार आपली सर्व कागदपत्रे जमा झाली आहे की नाही याची खात्री करून घ्या, कारण 1 जुलै नंतर नियमांची कडक अंमलबजावणी होणार आहे। ही माहिती तुमच्या गावातील किंवा ओळखीतील गरजू लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचीही पेन्शन बंद होणार नाही। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अधिकृत शासकीय योजनेच्या माहितीसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।